पन्हाळा किल्ल्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळवण्याच्या दिशेने पन्हाळा गिरीस्थान नगर परिषदेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. किल्ल्यांसह भोवतालच्या परिसराबद्दल लोकांमध्ये आत्मीयता निर्माण करण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून आयोजित राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेला आज चांगला प्रतिसाद मिळाला. चित्रकला स्पर्धेत 356 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. महाराष्ट्रातील विविध कोपऱ्यांमधून आलेल्या स्पर्धकांनी पन्हाळगडावरील ऐतिहासिक स्थळांची निवड करून आपली कला सादर केली. स्पर्धेसाठी सकाळपासूनच गर्दी झाली होती आणि काही स्पर्धक कालच पन्हाळगडावर आले होते. ऐतिहासिक स्थळांच्या पार्श्वभूमीवर चित्रे कलर करताना पर्यटकांची उत्सुकता पाहायला मिळाली. स्पर्धा नगर परिषद कार्यालयात पार पडले. स्पर्धकांसाठी नगर परिषदेतर्फे उत्तम सोय करण्यात आली होती. प्रत्येक स्पर्धकाला टी-शर्ट, पाण्याची बाटली, चहा, नाश्ता, फळे आणि दुपारचे जेवण पुरवले गेले. यामुळे स्पर्धकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. पाऊस आणि उन्हाचा सामना करत स्पर्धकांनी आपली कला सादर केली. युनेस्कोने पन्हाळा किल्ल्यासह 12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यासाठी नामांकित केले आहे. 5 ऑक्टोबर रोजी युनेस्को समिती पन्हाळगडची पाहणी करणार आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण 2 ऑक्टोबरला होणार असून निकाल त्यापूर्वी जाहीर होईल. कोल्हापूर जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय डॉक्टर राहुल आवाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ताराराणी पक्ष कोल्हापूर.